नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता रमा येते आणि शांतपणे बसलेली असते. जे काही घरामध्ये घडत असतं त्याचा विचार करत असते. तर इथे रेवा अक्षयबरोबर जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत असते आणि तिने त्या दोघांना असं एकत्र बघितलेलं असतं. त्या इथे आता ते दृश्य सारखं सारखं रमाला दिसत असतं आणि त्यामुळे रमाला त्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होत असतो. पण तरीसुद्धा ती काहीही बोलत नसते, कारण तिला अक्षयच्या तब्येतीची काळजी असते. ती शांतपणे बसलेली असताना आता तिथे सनी, पार्वती आजी आणि शशिकांत मुकादम तिघजणे येतात. तेव्हा सनी म्हणत असतो की रमा, अगं कुठे आहेस तू रमा डार्लिंग. तेव्हा इथे रमा आता सनीला बघून खूपच जास्त रागवते. तेव्हा इथे सनी म्हणत असतो की रमा, हे बघ मी तुझ्यासाठी अंगठी घेऊन आलोय. तेव्हा इथे शशिकांत मुकादम म्हणतो, चोरून आणलीस की काय. तेव्हा सनी म्हणतो, नाही रे मामा, काही काय बोलतोयस, चोरून कशाला आणू. अरे तुझ्याच पैशातून आणली आहे मी ही अंगठी माझ्या रमा डार्लिंगसाठी. तेव्हा पार्वती आजी म्हणत असते, रमा बघितलंस ना, अगं सनीने तुझ्यासाठी अंगठी आणली आहे, जरा बघ ती अंगठी कशी आहे, तुला होते की नाही बोटामध्ये. तेव्हा इथे सनी तुझा किती विचार करतो असं पार्वती आजी म्हणत असते. तेव्हा इथे सनी म्हणत असतो की रमा, तुझं पोट बघू, ही अंगठी तुला व्यवस्थित बसते की नाही आपण बघूया. आणि नाही बसली ना आणि ही डिझाईन तुला नाही आवडली तर लगेच आपण एक्सचेंज करून आणूया. हीच घालायची काहीच गरज नाही आहे, कळते का तुला. दे बरं बोट दे इकडे आणि बघ तुला आवडली आहे का. शशिकांत मुकादम म्हणतो, अरे तू काय बोलतोयस सनी, तिला आवडले की नाही आवडले काय विचारतोयस. अरे तिच्या 7 पिढ्यांमध्ये अशी अंगठी कोणी घातली नसेल, तुला कळतंय का. जी पण अंगठी आणली असशील ना ती घाल तिच्या बोटामध्ये. तिची आवड निवड विचारायची गरज नाही आहे, जे काही आणलेस ते तिला आवडेलच असं शशिकांत मुकादम म्हणतो. तेव्हा अक्षय तिथे येतो आणि म्हणतो, काय काय चाललंय काय. तेव्हा शशिकांत म्हणत असतो, अरे काही नाही अक्षय, आता या दोघांची एंगेजमेंट करायची आहे ना. तेव्हा सनीने रमासाठी अंगठी आणली आहे. तेव्हा पार्वती आजी म्हणते, अक्षय बघितलंस का, अरे आता तुमच्या दोघांची सुद्धा एंगेजमेंट होणार आहे आणि या दोघांची सुद्धा, तुमच्या दोघांच्या रिंग तुम्हाला आवडल्या का आणि त्या आता तुम्हाला बाप्पाजवळ ठेवायच्या आहेत. विसर्जनाचा दिवस आहे ना, जोपर्यंत बाप्पा आहेत तोपर्यंत बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला दोघांना मिळू दे. त्या दोन्ही अंगठ्या बाप्पाच्या जवळ नेऊन ठेवा. तेव्हा इथे आता सनी म्हणत असतो की रमा तुझा हात दे ना, मला ही अंगठी तुझ्या बोटात घालून बघायची आहे. तेव्हा इथे आता रमा आपला हात द्यायला त्याच्या हातामध्ये तयार नसते, तरीसुद्धा इथे सनी जबरदस्तीने तिचा हात आता खेचून घेतो आणि तिच्या बोटामध्ये अंगठी घालण्याचा प्रयत्न करत असतो. तरीसुद्धा रमा आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते. तिला सनीच्या हातातून आपल्या बोटामध्ये अंगठी घालून घ्यायची नसते. तेव्हा इथे अक्षयच्या लक्षात येतं की आता रमाला या गोष्टीचा त्रास होणार आहे आणि तिला त्रास होऊ नये असं आता अक्षयला वाटत असतं. तेव्हा अक्षय म्हणतो की सनी थांब ना. तेव्हा शशिकांत मुकादम म्हणतो, का रे अक्षय काय झालं, तू का थांबवलं सनीला. आता सनी रमाच्या बोटामध्ये अंगठी घालतोय हे तुला बघवत नाही आहे का. तेव्हा इथे अरे तो त्याच्या होणाऱ्या बायकोच्या बोटात अंगठी घालतोय, तू का थांबायला सांगितलंस त्या दोघांना. तेव्हा अक्षय म्हणतो, नाही असं काय नाही आहे, तू तिच्या बोटामध्ये अंगठी घाल ना, पण आताच कशाला जबरदस्तीने घालतोयस. तुला माहिती आहे ना, बाप्पाचा आशीर्वाद त्या अंगठ्यांना मिळू दे. आणि आता तुमची एंगेजमेंट आहे का, एंगेजमेंटला वेळ आहे ना, मग आत्ताच कशाला तिच्या बोटात अंगठी घालतोयस. आणि जर एंगेजमेंट नसताना जर अशी बोटामध्ये अंगठी घातली ना तर तो आशीर्वाद तुम्हाला देवाचा मिळणार नाही आणि उगाच तुमच्या नात्यावरती त्याचा वाईट परिणाम होईल असं मला वाटतं. म्हणून तुम्ही आत्ता एकमेकांच्या बोटात अंगठी न घालता तू नंतर एंगेजमेंटच्या दिवशी घातलीस तर जास्त बेटर आहे ना. तेव्हा शशिकांत मुकादम म्हणतो, जाऊ दे रे, हे काय तू काय पण बोलतोयस, असं काहीही नसतं, कळतंय ना तुला. आणि तो काय फक्त बोटामध्ये घालून बघतोय. तेव्हा इथे सनी म्हणत असतो, नाही नाही मामा, तुला काय कळतंय, मला माझ्या नात्यावरती कुठलाही परिणाम नको आहे. हे बघ रमा, तू तुझ्या हाताने ही अंगठी घालून बघ, नाहीतर राहू दे, नको घालूस तू पण, तुला नाही घालायची आहे ना, आपण डिरेक्टली एंगेजमेंटच्या दिवशीच एकमेकांना अंगठी घालू. तेव्हा इथे ही अंगठी तुला नक्की आवडेल आणि हीच मी फायनल करतोय असं सनी आता म्हणतो. आणि तो म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी जातो फ्रेश व्हायला. आणि तो सरळ वरती निघून जातो. तेव्हा रमाला खूप छान वाटतं की अक्षयने कायमस्वरूपी रमाला प्रोटेक्ट करायचं आता ठरवलेलं असतं आणि ते रमाला आवडत असतं. त्यानंतर इथे आता अक्षय म्हणत असतो की चला आता माझ्याकडे असं काय बघताय, विसर्जनाची वेळ आली आहे ना. तेव्हा इथे पार्वती आजी म्हणत असते की चला लवकर चला आणि आधी बाप्पाच्या जवळ तुमच्या दोघांच्या अंगठ्या ठेवा. तर इथे आता सकाळ सकाळ अक्षयला जाग आलेली असते
अक्षय उठतो आणि इकडे तिकडे किचनमध्ये रमाला बघतो. तो म्हणत असतो की रमा कुठे गेली? तिला सकाळ सकाळ बघता यावं म्हणून तर मी इथे झोपतो ना, आणि तिचा चेहरा बघितल्याशिवाय माझी सकाळ चांगली जात नाही आणि माझा दिवससुद्धा पूर्ण होत नाही. तेव्हा इथे आता अक्षय म्हणतो रमा कुठे गेली आहे, आणि तो किचनमध्ये येऊन बघतो तर त्याची कॉफीसुद्धा रेडी करून ठेवलेली असते. तेव्हा जान्हवी तिथे येते आणि म्हणत असते, काय अक्षय, झाली का झोप? तेव्हा अक्षय म्हणतो, हो वहिनी, झोप तर झाली आहे, पण रमा कुठे आहे? रमाला बघितलं का? तेव्हा जान्हवी म्हणते, का रे, आज तू रमाला का विचारतोय सकाळ सकाळ? तेव्हा अक्षय म्हणतो, नाही असं काही नाही आहे, ती आपल्या इथे काम करते, सगळं व्यवस्थित लावून ठेवते, आपल्या अर्थाला सुद्धा सांभाळते, मग तिला तिच्या कामाचा मोबदला द्यायला नको का? म्हणजे तिला तिचा पगार द्यायला पाहिजे ना, म्हणूनच मी तिला शोधतोय. तेव्हा जान्हवी म्हणत असते, तरीच मी म्हणते की आज सूर्य पूर्वेला कसा काय उगवला? तेव्हा अक्षय म्हणत असतो की वहिनी, तसाही सूर्य पूर्वेलाच उगवतो, पण जर म्हण असेल ना म्हणायची, तर असं म्हणतात, अरे बापरे, आज सूर्य पश्चिमेला कसा काय उगवला, असं बोलायचं असतं. तेव्हा इथे जान्हवीला आता प्रश्न पडतो की नेमकं असं काय घडलंय की अक्षय आता रमाला शोधतोय? कारण जर तिला पगार द्यायचा असेल तर ते आई आजी बघतात ना, मग अक्षय का बरं विचारतोय तिला? मला असं वाटतंय खरोखर सूर्य पूर्वेलाच उगवलाय, नाही ना पश्चिमेला. आता इथे जान्हवी सूर्य आणि पूर्व पश्चिम याच्यामध्ये खूपच जास्त कन्फ्यूज झालेली असते. तर इथे अक्षय आता रमाला बघण्यासाठी टेरेसवरती येतो आणि तो कपड्यांना हात लावतो तर कपडे ओले असतात. अक्षय म्हणतो, कपडेसुद्धा आत्ताच वाळत टाकल्यासारखे वाटतायत ना, मग ती रमा गेली कुठे? तर इथे अक्षय आता सगळीकडे रमाला बघत असताना तिथे अभिसुद्धा येतो. तेव्हा अक्षय म्हणतो, अरे अभ्या, तू रमाला बघितलंस का? तेव्हा अभि म्हणतो, काय, तू रमाला शोधतोयस का अक्षय? तेव्हा अक्षय म्हणतो, हो रे, ती कामवाली बाई आहे ना, तर तिला तिचा पगार द्यायचा आहे. ती आपल्या इथे काम करते, सगळं घर व्यवस्थित सांभाळते, मग पगार द्यायला नको का? तेव्हा इथे अभि म्हणतो, अच्छा, असेल इथेच कुठेतरी खाली असेल. तेव्हा अक्षय म्हणत असतो, आणि हे काय अभ्या, तू दारू प्यायलेस का? तू कशाला बरं दारू प्यायलास? तू सोडली होतीस ना? तेव्हा अभि म्हणतो, हो, थोडीशी घेतले मी, तू नको काळजी घेऊ, माझं मी बघेन, तू नको काळजी करू, आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा अक्षयला आता अभिचं सुद्धा खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर इकडे अक्षय आता सगळीकडे रमाला बघत असतो, पण ती त्याला कुठे दिसतच नसते. तेव्हा तो पुन्हा इथे अर्थाच्या रूममध्ये येतो. अर्थाच्या रूममध्ये आल्यानंतर तो आता बाथरूमच्या बाहेर उभा राहतो आणि रमा अशी हाक मारतो. त्यानंतर दरवाजा उघडून आतमध्ये बघतो, पण रमा कुठेच नसते. तेव्हा अक्षय आता अर्थाला म्हणत असतो की अर्था, कशी आहेस बाळा? तेव्हा इथे अर्थासुद्धा जागी झालेली असते आणि हसत असते. तेव्हा अक्षय म्हणतो, बाबाकडे बघून हसते अर्था, बाबाकडे बघून हसते. मी तुझा बाबा खरा जरी नसतो ना, तरी मी तुझा दुसरा बाबा आहे. मग तुझी आई कुठे आहे? तुझी रमा आई, म्हणजे तुझी दुसरी आई, ती कुठे आहे सांग ना? तुला माहिती आहे का अर्था, माझं तुझ्या आईवरती खूप जास्त प्रेम आहे, खूपच जास्त. तुझ्या आईचा चेहरा बघितल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही आणि माझा दिवस संपतसुद्धा नाही, म्हणून मी तिला शोधतोय. अर्था बाळा, तुझं तुझ्या आईवरती प्रेम आहे ना? तुझी खूप काळजी करते ना ती? माझंसुद्धा रमावरती खूप खूप प्रेम आहे, असं अक्षय म्हणत असतो. तो म्हणतो, बरं ठीक आहे, तू आराम कर, मी रमाला शोधतोय. तर इथे रमा आता फुलं वगैरे घेऊन आलेली असते आणि ती पूजेची तयारी करत असते. तेव्हा तिथे आता सनी येतो. सनी आल्यानंतर हातामध्ये काहीतरी गिफ्ट घेऊन आलेला असतो. तेव्हा रमा म्हणते, आता काय नवीन? तेव्हा सनी म्हणत असतो की रमा, तू असं का बोलतेस ग माझ्याबरोबर? आज नवीनच आहे. म्हणजे बघ ना, काल मी तुझ्यासाठी अंगठी आणली होती, पण ती काही तू बोटामध्ये घालू दिली नाहीस. बरं ठीक आहे, ती मी एंगेजमेंटलाच डिरेक्टली तुझ्या बोटात घालेन, पण आता मी तुझ्यासाठी साडी आणली. तू ही साडी नेसायची आणि मला दाखवायची की तू कशी दिसतेस. जा बरी ही साडी नेसून ये. तेव्हा रमा म्हणते, हे बघा, मी आत्ताच सांगते तुम्हाला, मी काही तुम्ही आणलेली साडी वगैरे नेसणार नाही आहे, कळलं ना? मी कशाला आता नेसू? तेव्हा पार्वती आजी तिथे आलेली असते. ती म्हणते, काय काय झालं सनी? तेव्हा सनी म्हणत असतो, नाही गा आजे, बघ ना, आता रमासाठी मी एवढी छान साडी आणली होती आणि तिला मी फक्त एवढंच म्हणतोय की तू साडी नेसून इथे ये, मला माझ्या होणाऱ्या बायकोला साडीमध्ये बघायचं आहे, ती कशी दिसते. तेव्हा इथे पार्वती आजी म्हणत असते की काय गं रमा, तुला काय झालंय? सनी तुझ्यासाठी काय काय करतोय, पण तुला त्याची अजिबात किंमत नाही आहे. काल अंगठी आणली होती तरीसुद्धा तू नखरे केलेस, आता साडी आणली तरीसुद्धा तू काही ऐकत नाही आहेस. तेव्हा रमा म्हणते, आई आजी, म्हणजे आजी, मालकीनबाई, तुम्ही जरा समजून घ्या ना, म्हणजे मला नाही नेसायची ही साडी. तेव्हा पार्वती आजी म्हणते, मी तुझं काही ऐकणार नाही आहे, कळलं ना? सनीने तुझ्यासाठी एवढी प्रेमाने साडी आणली आहे ना,
आताच्या आता जायचं आणि साडी नेसून यायचं. त्याला बघू दे तू कशी दिसतेस. रमा मी सांगते ना जायला. तेव्हा रमाची इच्छा नसताना देखील ती साडी घेऊन आता जाते आणि ती साडी नेसून येणार असते. तेवढ्यातच रमा तिथून गेल्यानंतर अक्षय तिथे येतो आणि रमा रमा अशी जोरजोरात हाक मारत असतो. तेव्हा सनी आणि पार्वती आजी दोघेही अक्षयकडे बघत असतात. अक्षय म्हणतो, काय झालं, माझ्याकडे असं का बघताय? रमा कुठे आहे, म्हणजे कामवाली बाई कुठे आहे? तेव्हा पार्वती आजी म्हणते, का तू का तिला एवढं शोधतोयस आणि हाका वगैरे मारतोयस? तेव्हा अक्षय म्हणतो, हे बघ आई आजी, रमा आपल्या इथे काम करते, किती व्यवस्थित घर सांभाळते, घरातली सगळी कामं करते, आपल्या अर्थाला अगदी व्यवस्थित सांभाळते. मग आपण तिला तिच्या कामाचा मोबदला द्यायला नको का? तिला पगार द्यायला नको का? तेव्हा पार्वती आजी म्हणते की आपण सुद्धा तिच्यासाठी काही कमी नाही करत. तेव्हा देऊ नंतर. आता मी तिला माझं एक काम सांगितलंय ते ती करायला गेले. तेव्हा इथे पार्वती आजी गेल्यानंतर आता सनी म्हणत असतो की अक्षय थांब जरा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अक्षय म्हणतो, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा सनी म्हणत असतो, काय रे तुझं काय चाललंय? म्हणजे खूपच तू जरा रमा रमा करतोस, असं नाही वाटत का तुला? म्हणजे काही गडबड तर नाही आहे ना? तेव्हा अक्षय म्हणतो, काय गडबड असणार, काय बोलतोयस तू? तेव्हा सनी म्हणतो, नाही असं काही नाही आहे, मी पण जेव्हा गावाकडे होतो ना तेव्हा मी सुद्धा अशी गडबड करायचो. म्हणजे शेतात वगैरे जाऊन मजा मस्ती मी करायचो, पण ते सगळं तेवढ्यापुरतं होतं. पण आता मी रमाबरोबर लग्न करतोय ना, त्याच्यामुळे आता ते सगळं बंद होईल. पण तुझं काय चाललंय? तुझ्या मनामध्ये तसं काही नाही आहे ना, सतत आपला रमा रमा करतोच म्हणून विचारलं. तेव्हा अक्षय म्हणतो, हे बघ असं काही नाही आहे, मी सगळ्यांचीच केअर करत असतो. आणि तसंही रमा एक चांगल्या घरातली मुलगी आहे, कळतंय तुला? तिच्याबद्दल वाईट बोलायचं नाही. तेव्हा सनी म्हणतो, नाही नाही, मी तिच्याबद्दल वाईट बोलतच नाही आहे आणि ती चांगल्या घरातली मुलगी आहे म्हणून तर मी तिच्याबरोबर लग्न करतोय. पण तुझ्या मनात असं काही नाही आहे ना, ते विचारतोय मी. तेव्हा अक्षय म्हणतो, मी सगळ्यांचीच केअर करतो. तेवढ्यातच तिथे रेवा येते आणि रेवा आता पडणारच असते. तेवढ्यातच अक्षय तिला सावरतो आणि म्हणत असतो, बघितलंस तू, मी सगळ्यांचीच केअर करतो, मी रेवाची सुद्धा केअर करतोय, हो ना रेवा? तेव्हा रेवा म्हणते, अगदीच, तू माझी केअर करतोसच. तरी इकडे आता रमा छान तयार होऊन आलेली असते. सनीने आणलेली साडी खूपच जास्त चकमकीत असते आणि ती साडी जेव्हा रमा नेसून येते तेव्हा सनीला खूपच जास्त छान वाटतं. तो म्हणत असतो, अरे देवा, काय करू, किती सुंदर दिसतेस तू रमा या साडीत, तुला माहिती आहे का? खूपच सुंदर दिसतेस, पण एकच कमी आहे. थांब हा, 2 मिनटं इथेच थांब, मी लगेच आलो. तेव्हा इथे आता सनी जातो आणि कुंकुवाचा करंडा घेऊन येतो. रमाला म्हणत असतो की रमा डार्लिंग, हे घे कुंकुवाचा करंडा. तेव्हा इथे रमा आता शॉक होते. तिला असं वाटतं की कुंकुवाचा करंडा आताच का सनी तिच्याकडे देतोय? तेव्हा इथे आता सनी म्हणत असतो की रमा, आता मी एक काम करणार, यातलं कुंकू आहे ना तुझ्या भांगामध्ये मी भरणार आहे आणि मला बघायचं आहे की माझी रमा कुंकू लावल्यानंतर कशी दिसणार आहे. तेव्हा इथे आता लगेचच सनी बोटामध्ये कुंकू घेतो आणि आता रमाला लावायला जाणार. तेवढ्यातच रमाला आठवतं की अक्षयने तिच्या भांगामध्ये कुंकू भरलेलं असतं लग्नाच्या वेळेला. तेव्हा तो विधी तिला आठवतो. तेव्हा इथे रमा म्हणते, नाही कुंकू लावू नकोस तू. तेव्हा सनी म्हणतो, का? मी तर तुझ्या भांगामध्ये कुंकू लावणार, मला बघायचं आहे माझी होणारी बायको कशी दिसते कुंकू लावल्यानंतर. तेव्हा रमा म्हणते, नाही, मला तुमच्या नावाचं कुंकू नाही लावायचं आहे. आणि तुम्ही असं का करताय? तुमचं डोकं ठिकाणावरती आहे ना? अजून आपलं लग्न नाही झालंय, मग तुम्ही माझ्या कपाळावरती कुंकू नाही लावू शकत. तेव्हा सनी म्हणतो, मी लावू शकतो, मला बघायचं आहे माझी होणारी बायको कशी दिसते आणि तू का नाही नाही म्हणतेस? मी लावणार म्हणजे लावणार. आणि आता इथे सनी जबरदस्तीने तिला कुंकू लावायला जात असतो आणि ती नाही म्हणत असते. तेवढ्यात तिथे अक्षय येतो आणि म्हणतो, अरे ए सनी, काय चाललंय तुझं? आणि हे तू का जबरदस्तीने कुंकू लावतोयस? अरे तुला कळत नाही का? साधी गोष्ट आहे ना. जेव्हा 2 व्यक्तींचं लग्न होत असतं, मुलाचं आणि मुलीचं, तेव्हा तिथे देवा ब्राह्मणांचा आशीर्वादसुद्धा भेटायला हवा ना. तू आता काय तिला कुंकू लावायला जातोयस? अरे जोड्या ह्या वरती आकाशामध्ये बनतात आणि खाली ते तयार होतात. तुला कळतंय का? असं जबरदस्तीने कुठलेही नातं तयार नाही करता येत. तेव्हा इथे पार्वती आजी म्हणते, अरे पण ती त्याची होणारी बायको आहे ना, मग तो लावू दे ना कुंकू लावतोय तर. तेव्हा अक्षय म्हणतो, आई आजी, अगं काय बोलतेस तू? तिची इच्छा नसताना तिला वेळ तरी द्यायला पाहिजे की नाही? जबरदस्तीने असं नातं निर्माण करणार आहे का तो? तेव्हा इथे तरीसुद्धा सनी जबरदस्ती करत असतो आणि अक्षय थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अक्षयच्या हातातून आता कुंकुवाचा करंडा मागे जातो आणि त्यातलं सगळं कुंकू इथे रमाच्या डोक्यामध्ये सांडतं. तेव्हा इथे अक्षय बघतो आणि म्हणतो की देवा, शेवटी तू पुन्हा एकदा आमच्याच जोडीला कौल दिलेला आहेस. तेव्हा इथे रमासुद्धा खुश होते की अक्षयच्या हातूनच तिच्या कपाळावरती कुंकू हे सांडलेलं असतं. त्यामुळे दोघेही एकमेकांकडे बघून खुश होतात.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सीमा म्हणत असते की अक्षय, अरे रमा आहे ना मंदिरामध्ये गेली आहे नवस पूर्ण करायला. तू नवस ती एकटी बोलली होती की तुम्ही दोघं जण? तेव्हा अक्षय म्हणतो, आम्ही दोघे बोललो होतो ग, अर्थासाठी बोललो होतो. तेव्हा गुरुजी म्हणतात की तुम्ही एकटीने नवस केलेला की दोघांनी? तेव्हा रमा म्हणते, माझे मिस्टर होते माझ्याबरोबर, पण आता त्यांना काम आहे ना म्हणून ते नाही आलेत. तेवढ्यात अक्षय तिथे आलेला असतो आणि जोडीने नवस फेडायचा असतो. त्यामुळे अक्षय येतो आणि म्हणतो, आपण जोडीने नवस केलेला ना, मग जोडीने फेडूया. तेव्हा दोघेही एकमेकांचा हात पकडून आता जातात. अक्षयला त्या ठिकाणी बघून आता रमाला खूप जास्त आनंद हा झालेला असतो.